तर या ठिकाणी मी अर्धा किलो ही कोळंबी घेतलेली आहे। कोळंबीला स्वच्छ 2-3 पाण्यामध्ये धुवून घेतलेलं आहे मी आणि त्याला थोडंसं मीठ, हळद आणि लिंबू लावून ठेवलेलं आहे। तर असं स्वच्छ करून हे 2-3 तास मी असं मॅरिनेट करून ठेवलं आहे। आता याचे कोळंबी कुरकुरीत होतील असे कोळंबी फ्राय मी बनवणार आहे। तर बघूया पुढे लागणारं साहित्य। आता यात चमचाभर अद्रक लसूण पेस्ट मी घालते। त्यानंतर 2 चमचे कॉर्नफ्लोअर घालायचे। 1 चमचा बेसन पीठ घालते। थोडीशी हळद, लाल तिखट, धना पावडर आणि काश्मीरी लाल तिखट मी इथे वापरणार आहे। यात चवीनुसार मीठ टाकून घेऊ आपण आणि हे सर्व मिक्स करून घेऊया आणि एक 15 मिनिटांसाठी त्याला ठेवूया। तसं 15 मिनिटांनंतर मग आपण बनवायला घेऊया। हे सर्व मसाले चांगले कोळंबीला लागले गेले पाहिजे। एकदम व्यवस्थित हे एकत्र करून घ्यायचं आहे। या ठिकाणी मी 4 चमचे बारीक रवा घेतलाय। त्यात कॉर्नफ्लोअर मिक्स केले 2 चमचे आणि मीठ आणि मिरची पावडर असं टाकून मिक्स करून घेतलेलं आहे। तर हे यात आपल्याला प्रॉन्स बुडवून तळून घ्यायचे आहे। हे इथे तेल आपलं गरम झालेलं आहे। हे सब प्रॉन्स छान असं रव्यात घोळवून घ्यायचं आहे आणि आपल्याला हा तेलात सोडायचा आहे। या पद्धतीने छान आपले तळून झालेले आहे। आपण हे काढून घेऊया। एकदम कुरकुरीत असे दिसत आहेत मस्त प्रॉन्स। छान तेल नितळून घ्यायचं पूर्ण। हे बघा, तिने मी बाकीचे पण सगळे प्रॉन्स तळून घेते।